बघा अप्रतिम असं क्षण आहे. तर बघा आमचं बघून कोणी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला पूर्णपणे माहिती, ज्ञान, अनुभव. माय गॉड, अरे बाप रे, बघा किती चिन्ह छान आहे त्याच्या पाठीवरती. ओम नमः शिवाय. कुठं आहे साप? इथं मध्ये आहे का? पण एका विहिरीमध्ये साप पडलेला आहे, वाचवण्यासाठी आलेलो आहे. बघू आपण साप कुठं आहे, तुम्हाला नक्की माहिती दाखवू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि वेळ भेटल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो. बघा नवीन व्हिडिओ काढण्याची चालना भेटते आणि आपण लागणारं साहित्य, भरणी, टॉंग, चिमटा घेऊन आलेलो आहे. चला स्पॉटवरती. काय नाव दादा आपलं? संतोष दादा कहाणे हे दादा आहेत. गाव कोसिंबे, मळ्याची वस्ती आहे. तर बघू, त्यांच्याकडे एका विहिरीमध्ये साप पडलेला आहे. ताईंनी मला कॉल केलेला होता. तर बघू आपण योग्य अशी काळजी, साहित्याचा वापर आणि हा जो आकडा आहे खूप उपयुक्त आहे. तर कशा पद्धतीने काढतो व्हिडिओज नक्की संपूर्ण बघा. चला तर तुम्हाला साप दाखवतो. बघा हीच ती विहीर आहे आणि विहिरीच्या काठाडाला साप आहे. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. तर बघू आपला कितवा प्रयत्न यशस्वी होतो. तर बघू आपण हा जो आकडा आहे विहिरीमध्ये टाकतो. आपला कितवा प्रयत्न यशस्वी होतो. व्हिडिओ नक्की बघा. पला पला. तर बघा विहिरीतील साप काढताना कमरेच्या आणि मानेच्या आतमध्ये बरोबर बसलेला आहे आणि तो आता सध्या वर येईल. हे बघा खूप रिस्क असते विहिरीतील साप काढणं. ओ माय गॉड, अरे बाप रे, बघा किती चिन्ह छान आहे त्याच्या पाठीवरती. ओम नमः शिवाय. तर बघा साप कधी हलणाऱ्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करत असतो. खूप चंचल आहे, तरबेज आहे. हे बघा. तर आपण जो साप बघताय तो भारतातील 4 अत्यंत विषारी सापांपैकी एक असणार इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. भारतीय नाग आहे. काही ठिकाणी घेऊन म्हणतात. सायंटिफिक नेम नाजा नाजा असा आहे. बघा सापाच्या फणीवर हे नसतं, चिन्ह जो असतं, बरेच चिन्ह असतात. आपण साईडला असणाऱ्या फोटोमध्ये बघू शकता सापाच्या फणीवर असणारी विविध चिन्हे. या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. हे बघा मज्जासंस्थेवर काम करत असतं. तर बघा आमचं बघून कोणी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला पूर्णपणे माहिती, ज्ञान, अनुभव या सर्व गोष्टी अवगत असल्यामुळे आम्ही हे काम करत असतो. साप एक विषारी जीव असतो. त्याला धोका वाटल्यास नक्की चावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. बघा अप्रतिम असं क्षण आहे. बघा विहिरीतून काढला नसता तर कदाचित मेला पण असता. दादांनी मला त्वरित कॉल करून बोलवलं. दादांचे खूप खूप आभार. बघा अप्रतिम असं क्षण आहे. बघा अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आम्ही सर्प मित्र आहेत, सापाचे मित्र आहेत, पण तो आमचा मित्र नाही. कारण बघा सापाला कान नसतात, सापाला मेंदू नसतो, सापाला कोणती गोष्ट काही जास्त वेळ लक्षात राहत नाही. आम्ही त्याचा मित्र होऊ शकतो पण तो आमचा मित्र होऊ शकत नाही. आम्हाला सुद्धा तो बाईट करू शकतो पण चावल्यावर मृत्यू हे अटळ असतं योग्य वेळी दवाखान्यात गेलं नाही तर.
तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता सुरक्षित विहिरीत काढून वाचवलेला आहे. बघा योग्य पद्धतीने एका प्लास्टिक बरणीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळात निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तर बघा काळजी घेऊन आपण एका बरणीमध्ये पॅक केलेला आहे. काही वेळात निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तत्पूर्वी वेळ भेटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो. आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची चालना भेटते. धन्यवाद. मी आपला मित्र सर्प मित्र भगवान पवार वनी. बघा काही वेळापूर्वी आपण विहिरीमध्ये पडलेला एक अत्यंत विषारी असा भारतीय नाग आहे. आपण सोडण्यासाठी बघा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे, खूप मोठा एरिया आहे. तर आपण त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तर बघू खूप मोठी साईज आहे बघा. निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे बघा. ओ माय गॉड. ओ अप्रतिम असा क्षण आहे बघा. त्याचा फुंकारण्याचा आवाज ऐकू शकता. बघा साप कधी हलणाऱ्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करत असतो. बघा सोडल्यानंतर तो निसर्गाच्या दिशेने सुरक्षितपणे जाईल. तर कळकळीची विनंती बघा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, एकदा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण खूप मोठं काम करत असतो. बघा निसर्गात गेल्याचा आनंद काही वेगळाच असतो सर्प मित्रांसाठी. चला जाईल तो सुरक्षितपणे जाईल. धन्यवाद.